शिंदाड, वनेगाव, निंभोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दरम्यान पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी संवाद साधत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे नदीपात्रात अंथरूण धुण्यासाठी गेलेले 40 ते 50 नागरिक अडकलेत। खडकवासला धरणातून 1700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आला होता, त्यामुळे नागरिक नदीपात्रात अडकलेले होते। दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहन चालकांची सुद्धा तारांबळ उडाली। राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने मोठं नुकसान झालेलं आहे आणि यावेळेला राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्कीच मिळेल। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसला असून सर्वांना नुकसान भरपाई मिळेल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बरकतपूर आणि शेलगावमध्ये नुकसानग्रस्त भागाची अंबादास दानवेंनी पाहणी केली। सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेला दानवेंनी केली। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनीची बांधावरती जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली। यावेळेला पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सरकारने सुरू केलेल्या सेवक रथ मोबाईल आरोग्य सेवेचीही माहिती दिली। मनमाडमध्ये जोरदार पाऊस झालाय। मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे आठवडी बाजाराला याचा मोठा फटका बसलाय। साहित्य भिजल्यामुळे दुकान मालकांचंही मोठं नुकसान झालंय। लातूरच्या उस्तुरी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। मनमाडमध्ये नवरात्रोत्सवात आयोजित होणाऱ्या गरबा आणि दांडियामध्ये मुस्लिम तरुणांना प्रवेश नाकारण्यात आलाय। विश्व हिंदू परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। बुलढाण्याच्या मेहकरमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केलेली आहे। या तक्रारीनंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी वसतिगृहाला भेट दिली आणि विद्यार्थिनींना चांगल्या दर्जाचं जेवण देण्याचं खरातांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सर म्हणण्याच्या ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी अशी मागणी स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आहे। त्यामुळे सर म्हणणं योग्य की आचार्य म्हणणं योग्य हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनमधील कोंडेपंचन या खेडेगावातील ग्रामस्थांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतोय। गावातील एका ओढ्यावरती पूल नसल्यामुळे मोठी कसरत करावी लागते। कोल्हापुरात नदी आणि तलावावरती कपडे धुण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। घराची स्वच्छता करत अंथरूण स्वच्छ धुवून नवरात्रीला घर पवित्र ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे पाणवड्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी करत नागपुरात ओबीसी आक्रोश मोर्चाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी ओबीसींची फसवणूक केली असा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी शेतकरी दाम्पत्याचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। शेतातून जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून पिकांचं मोठं नुकसान होतंय। त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासूनची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी नुकसानग्रस्त दाम्पत्याने आंदोलन केलंय। पुण्यामध्ये सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। दरम्यान या आंदोलक विद्यार्थ्यांची आमदार रोहित पवारांनी भेट घेतलेली आहे। यावेळेला आंदोलक विद्यार्थ्यांना भोवळ आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सांगलीमध्ये उद्या राष्ट्रवादी पक्षाने मोर्चाची हाक दिली आहे। मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांसह आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या मोर्चामधून निषेध केला जाणार आहे। जालन्यात गेल्या 5 दिवसांपासून धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं अमरण उपोषण सुरू आहे। 24 तारखेनंतर सरकार खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा असं म्हणत बोराडेंनी चिथावणीखोर विधान केलंय। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला GR रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसींनी गोंदियामध्ये एल्गार मोर्चा काढलेला। यावेळेला ओबीसींनी कुडवा नाका चौकामध्ये मोर्चा काढत रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। गोंदियात ओबीसी समाजाने आंदोलन केलेलं आहे। मराठा समाजासाठी काढलेला GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा GR विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे। पडळकरांविरोधातील आंदोलनाचा निषेध करत पडळकर समर्थकांनी दुग्धाभिषेक केलाय। आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। नवरात्रोत्सवामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असा इशारा विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलेला आहे। यावरती हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। नवरात्रोत्सवाशी मुस्लिमांचा संबंध नाही, गरब्यामध्ये हिंदूंनी कोणालाही येऊ देऊ नये, सगळ्यांचं ओळखपत्र चेक करावं असं प्रवीण तोगडिया हे यांनी सांगितलेलं आहे। गरबा
ये दुर्गा भवानी की पूजा, 9 दिवस दुर्गा भवानी ने महिषासुर से लड़ाई की और विजयादशमी के दिन वध किया, उनकी याद में है। जो मूर्ति पूजा में दुर्गा भवानी में मानते नहीं, वह मुसलमानों को गरबा में आना ही क्यों? मुसलमान भी जिद न करे और सरकार प्रशासन हिंदुओं को मजबूर न करे। हमारे नवरात्र के उत्सव से मुसलमानों का कोई लेना देना नहीं है और मैं हिंदुओं को कहूंगा, किसी को मत आने दो, हर एक का आइडेंटिटी कार्ड चेक करो और सरकार प्रशासन सावधानी रखे, कोई मुसलमान को न आने दे, वरना फिर दंगल होगा तो जिम्मेदारी प्रशासन की आएगी। आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी। उद्यापासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत। या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलंय। यावेळेला त्यांनी देशातील नागरिकांना जीएसटीच्या नव्या दरामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली आहे। देशभरात उद्यापासून बचत उत्सवाची सुरू होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। जीएसटीच्या नव्या दरांमुळे देशातील नागरिकांची मोठी बचत होणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं। देशातील लाखो लोकांना टॅक्सच्या जाळ्यामुळे मोठा त्रास झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। गरिबांवरती याचा मोठा परिणाम झाल्याचंही ते म्हणाले। दरम्यान देशाला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं असंही मोदींनी सांगितलंय। आधी 18% कर लागणाऱ्या वस्तूंवरती आता 5% कर लागणार आहे। जीएसटी कमी झाल्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत असं मोदींनी सांगितलं। त्यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि दुचाकीसह हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च सुद्धा कमी होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय। पंतप्रधान मोदींनी नागरिकांना स्वदेशी साहित्य वापरण्याचं आवाहन केलंय। ज्या वस्तू आपल्या देशामध्ये बनवणं शक्य आहे त्या भारतातच बनवा असंही ते म्हणाले। त्यामुळे आत्मनिर्भर भारताला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलं। माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली। आमदार नसतानाही आम्हाला 20 कोटी मिळतात, मात्र आमदार असलेल्यांना 2 कोटी पण मिळत नाहीत असं वक्तव्य सरवणकर यांनी केलंय। सत्ताधाऱ्यांच्या पोटामध्ये आहेत ते आता सदा सरवणकरांच्या तोंडातून बाहेर पडतंय अशी टीका शिवसेना उभाटाचे नेते वैभव नाईक यांनी केली आहे। लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे, मात्र जे ठेकेदार आत्महत्या करतात त्यांना आधी पैसे द्या असं म्हणत सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नाईकांनी केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। या ऑडिओ क्लिप मधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचं सांगितलं। यावरती हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा UPI नंबर दिला। आम्ही ओबीसींची चळवळ उभी करत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तर कोणाला वाटत असेल आम्ही पैसे घेतले तर जेलमध्ये टाका, व्हायरल व्हिडिओवरून लक्ष्मण हाकेंनी विधान केलंय। आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर सुद्धा जरांगेंनी निशाणा साधलेला आहे। हाकेंना आम्ही महत्त्व देत नाही असंही जरांगे म्हणाले। भीमराज सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाकेंवरती जोरदार निशाणा साधलाय। लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण समाजात तेढ निर्माण करतोय। अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राजाभाऊ थाटेंनी दिलाय। हाकेंनी एखाद्या सभेसाठी जर पैसे मागितले असतील तर यात चुकीचं नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। तर हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप सुद्धा केलाय। बावनकुळेंनी वडेट्टीवारांवरती हल्लाबोल केलाय। वडेट्टीवार राजकारणाचं दुकान करतायत, डायस लावला त्यानंतर आमनेसामने सांगतो वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी कशी समाजाची फसवणूक केली। मी आणि भुजबळ साहेब ओबीसींच्या न्यायासाठी लढतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने थोडा धीर धरावा, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देखील बावनकुळेंनी दिली आहे। जालन्यात जरांगे पाटलांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यावेळेला अचानक मधमाशांनी हल्ला चढवला। त्यामुळे बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला। मनोज जरांगे 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलेला आहे। जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवरती केलेल्या टीकेचाही सदावर्ते यांनी समाचार घेतलाय। मराठा आरक्षणाच्या GRमुळे ओबीसी समाजावरती अन्याय होत असेल तर सरकारच्या विरोधात जायला मागे पुढे बघणार नाही असा इशारा भाजप आमदार परिणय फुकेंनी दिलाय। महायुतीकडून कोल्हापुरातील विकास कामांचा उद्घाटनाचा धडाका सुरू आहे। विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान खासदार धनंजय महाडिकांनी काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत कोल्हापूर महापालिकेवरती महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केलाय।
आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केलेल्या विधानावरून मंत्री शंभूराज देसाईंनी सारवासारव केली आहे. भाषणाच्या ओघात संजय गायकवाड बोलून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. रायगडच्या कर्जतमध्ये भारत भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार सुनील तटकरेंचा नागरी सत्कार करण्यात आलेला. यावेळेला राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. वखारीत साठवलेला कांदा सडून खराब होतो तर दुसरीकडे खरीप हंगामातील पिकं सुद्धा अतिवृष्टीमुळे हातातून गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या ऐवजी निकषांचं कारण सांगत सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोळतंय अशा शब्दात खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. पिंपरी चिंचवडमध्ये श्वानांच्या सुळसुळाटाबाबत अजित पवारांना चिठ्ठी लिहिली आहे आणि चिठ्ठी वाचल्यानंतर अजित पवारांना हसू आवरता आलेलं नाहीये. दरम्यान भटक्या कुत्र्यांवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवड्याच्या कार्यक्रमासाठी आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळेला बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. त्यामुळे दोघांमधील वाद मिटल्याची जोरदार चर्चा आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 27 सप्टेंबरला ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. आतापर्यंतचे सर्वात मोठं पथसंचलन असणार आहे. कस्तुरचंद पार्क हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम या ठिकाणून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे. गोंदियात विजय वडेट्टीवार आणि परिणय फुके एकाच मंचावरती आले होते. ओबीसी समाजाच्या मोर्चात दोन्ही नेते सहभागी झाले होते. मराठा समाजासाठीचा GR रद्द करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यातील ओराडी या ठिकाणी जगदंबा महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा मंदिरात 5,551 घंटांची स्थापना करण्यात आली आहे. बीड शहराचं ग्रामदैवत खंडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे. चोरीच्या घटना आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी 42 CCTV आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. श्री क्षेत्र देहू गावामध्ये नवरात्रोत्सवाची तयारी आता पाहायला मिळते. इंद्रायणी घाटावरती महिलांची गर्दी बघायला मिळते. रंगीबेरंगी गोदड्यांची इंद्रायणी घाट त्यामुळे फुलून गेलाय. पुण्याच्या शिरूर भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी झुली, झगमगते गोंडे तुरे आणि हारांनी बैलांची सजावट करण्यात आली होती. आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मावळमध्ये ट्रॅक्टर पोळा उत्साहात साजरा केलाय. रंगीबेरंगी फुलांनी ट्रॅक्टरची सजावट करत महिलांकडून ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली. पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा या ठिकाणी भाद्रपदी बैलपोळा निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळेला गावकऱ्यांनी जल्लोष करत डीजेच्या तालावरती ठेका धरला. मावळमध्ये 80 घाट जिंकलेल्या इंजिन नावाच्या बैलाची भाद्रपदी पोळ्यामध्ये मानाची पूजा करण्यात आली. या बैलाने राज्यभरात 80 घाटातील विजय गाजवले. नागपूर सावनेर मार्गावरील पाटण सावंगी परिसरात एका कारमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली. साजन मिश्रा असं मृत रेती व्यावसायिकाचं नाव असून ही हत्या की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत.